नमस्कार मंडळी, सोनाली किचन कटाई रेसिपी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण साबुदाणा जराही न शिजवता न भिजवता झटपट होणारे साबुदाण्याचे आणि बटाट्याचे पापड पाहणार आहोत। उन्हाळा संपत आलेलाच आहे। झटपट होणारी ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण माझा नवीन चॅनल आहे, त्यामुळे तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे। आणि साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल। तर हा साबुदाणा घेतलेला आहे अर्धा किलो आणि छान असं मी कढईमध्ये हे भाजून घेतलेला आहे। तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला, त्यामुळे सॉरी। तर अशा पद्धतीनं छान असं आपल्याला मंद आचेवर साबुदाणा भाजून घेऊन त्याची पावडर तयार करून घ्यायची आहे। तर इथं मी असं एकदम बारीक पीठ तयार करून घेतलेलं आहे आणि बटाटे घेतलेले आहेत। तर प्रमाण तुम्हाला अर्धा किलो जर बटाटे घ्यायचे असेल तर 250 ग्रॅम, पाव किलो साबुदाण्याचं पीठ घेऊ शकता। तर मी इथं अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत, त्यासाठी 250 ग्रॅम साबुदाण्याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे। तर हे सगळं आता मी बटाटे मॅश करून घेते। त्यामध्ये इथं मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे। तुम्ही इथं हिरवी मिरची सुद्धा टाकू शकता आणि आपण तयार केलेलं साबुदाण्याचं पीठ ह्यामध्ये टाकून मिक्स करून छान असं पीठ मळून घ्यायचं आहे। हाताच्या साहाय्याने छान आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। तर अजिबात आपल्याला हे शिजवायचं वगैरे नाही, छान मळून घेऊन आपल्याला 1 तासभर हे पीठ अशाच पद्धतीने झाकून ठेवून द्यायचं आहे। आणि त्यातला एक गोळा घेऊन अशा पद्धतीने पुरी यंत्र जो असतो त्यामध्ये खालच्या साईडला प्लास्टिकचं जसे ठेवून वरचं पण अशा पद्धतीने प्लास्टिकचा कागद ठेवून दाबून मस्त झटपट असे आपले हे साबुदाणा आणि बटाट्याचे उपवासाचे पापड तयार होतात। तर जास्त काही आपल्याला मेहनत घ्यायची गरज नाही आणि शिजवत किंवा भिजवत बसायची गरज नाही। अशा पद्धतीनं आपले हे कढईवर फुलणारे पापड तयार होतात। तर बघा किती छान असे पातळ पांढरे शुभ्र असे पापड आपले तयार झालेले आहेत। साबुदाणा जो असतो तो छान असा फुलण्यासाठी आपल्याला 2 तास ठेवून द्यायचा आहे। बटाट्यामध्ये जास्त चिकटपणा नसेल तर त्यामध्ये 1 कप मी गरम पाणी टाकलेलं होतं, तसं तुम्ही गरम पाणी टाकून छान असं मळून ह्याला 2 तास ठेवायचं आहे। तर बघा अशा पद्धतीने मी 2 दिवस हे वाळून घेतलेले आहेत। वाळून तळून झाल्यावर तुम्हाला दाखवते। तर अशा पद्धतीचे मस्त पांढरे शुभ्र झटपट होणारे हे पापड तयार होतात। अगदी एकही चिरत नाही किंवा तुटत नाही, अशा पद्धतीचे आपले हे उपवासाचे पापड तयार झालेले आहेत। तर अशा पद्धतीची झटपट होणारी रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल। तर हे मी आता सगळे पापड तळून घेते। थोडेफार तळतानाचा व्हिडिओ पण स्किप झालेला आहे। तर बघा मस्त अशा पद्धतीचे पांढरे शुभ्र आपले हे खमंग खुसखुशीत पापड तयार झालेले आहेत। तुम्ही नक्की ट्राय करून बघा, मस्त खुसखुशीत लागतात। बघा अगदी हातात मॅश करून सुद्धा दाखवते, एवढे छान खुसखुशीत तयार झालेले आहेत। तुम्हाला जर झटपट उपवासाचे पापड बनवायचे असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, कशी झाली कमेंट्स करून नक्की सांगा। आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटून जाईल। असा झटपट व पारंपरिक पदार्थ घेऊन आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।